भविष्यातील स्वारगा शहरात नलिनी आणि निखिल या भावंडांनी कमला इंजिन तयार केले, ज्याने विचारांचे वास्तवात रूपांतर केले, गरिबी आणि दुःख दूर करण्याचे वचन दिले. तथापि कठोर ट्रॅड कौन्सिल कालबाह्य रीतिरिवाजांना चिकटून राहून नवकल्पना पाखंडीपणा म्हणून नाकारली. नलिनी आणि निखिलने दैवी मार्गदर्शनासाठी प्रार्थना करून भगवान विष्णूच्या प्राचीन मंदिरात सांत्वन मिळवले. ते ध्यान करत असताना एक आकाशीय कमळ फुलले आणि देवाचा अवतार मत्स्य बुद्धी आणि शक्ती प्रदान करणारा प्रकट झाला. उत्साही होऊन भावंडांनी ट्रॅडच्या प्रतिकारावर मात करण्याचे आणि त्यांचे दूरदर्शी तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचे वचन दिले. प्रगतीचा परंपरेशी मेळ साधला. नलिनी आणि निखिल यांनी त्यांच्या आजोबांचे आशीर्वाद मागितले, एक ज्ञानी आणि प्रगतिशील हिंदू ऋषी. त्यांनी प्राचीन शहाणपण आणि भविष्यकालीन अंतर्दृष्टी दिली. त्यांना ट्रॅड कौन्सिलला आव्हान देण्यासाठी सक्षम केले. समविचारी मित्रांसह सामील होऊन त्यांनी प्रगत तंत्रज्ञान आणि आध्यात्मिक पराक्रम चालवणाऱ्या दूरदर्शी हिंदूंची एक लीग धर्म सेना स्थापन केली. ट्रॅड कौन्सिलने रोबोटिक मिनियन्स आणि गडद ऊर्जा मुक्त केल्यामुळे धर्म सेनेने लेझर सुसज्ज विमान आणि दैवी अस्त्रांसह बदला घेतला. नलिनी आणि निखिल यांनी कमला इंजिनद्वारे चालणाऱ्या गरुड जहाज चे पायलट केले. युद्धाच्या मध्यभागी भगवान विष्णूचा अवतार नृसिंह प्रकट झाला. त्याने शत्रूच्या गडाचा नाश केला. ट्रॅड कौन्सिलचा खेत अंधाराने ग्रासलेला एका विशाल रोबोटिक असुरात बदलला. नलिनी आणि निखिल यांनी त्यांची शक्ती एकत्रित करून एक तेजस्वी स्फोट घडवून आणला, ज्याने असुरांचा नाश केला आणि प्रतिगामी शक्तींना हद्दपार केले. विजयी धर्म सेनेने स्वर्गामध्ये सुसंवाद पुनर्संचित केला. कमला इंजिनला दैवी देणगी म्हणून गौरवण्यात आले.